हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न हा टॉपिक। या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आज आपल्याला डिस्कस करायचे। टॉपिक सुरू करण्याआधी फायनल अकाउंट म्हणजे काय ते आधी बघा। आपल्याला व्यवसायामध्ये प्रॉफिट होतोय का लॉस होतोय, त्यानंतर आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे, तर हे फाइंड आउट करणे हे अकाउंटिंगचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे। आपल्याला व्यवसायामध्ये किती प्रॉफिट झाला, लॉस झाला, आपल्या बिझनेसचे रिझल्ट काय हे फाइंड आउट करण्यासाठी जे अकाउंट आपण प्रिपेअर करतो यालाच फायनल अकाउंट म्हणतात। मग याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असतो, जे आपल्याला आपल्या व्यवसायाचे रिझल्ट दाखवतात किंवा प्रॉफिट शो करतात। आणि बॅलन्स शीट ही आपले असेट्स किती, लायबिलिटी किती, म्हणजे आपल्या व्यवसायाची एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन काय आहे हे शो करते। 11th कॉमर्स मध्ये तुम्हाला फायनल अकाउंट कोणाचं आहे? प्रोप्रायटरी कन्सर्नचं आहे, म्हणजे सोल ट्रेडरचं। ठीक आहे, एकल व्यापारी संघटनेचं फायनल अकाउंट कोणत्या पद्धतीने प्रिपेअर केलं जातं तर हे 11th कॉमर्स मध्ये आपण बघतोय। ठीक आहे, आपण व्यवसायामध्ये अकाउंटिंग कशा पद्धतीने मेंटेन करतो हे या चार्ट मध्ये तुम्हाला दाखवलंय बघा। आपण फायनल अकाउंट बनवताना कोणकोणत्या स्टेप फॉलो करतो किंवा व्यवसायामध्ये कोणत्या स्टेपने फायनल अकाउंट केलं जातं तर या स्टेप तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। फर्स्ट काय, बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण आयडेंटिफाय करणार, मेजर करणार। ठीक आहे, बिझनेसमध्ये आपण कोणत्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। ठीक आहे, मग फर्स्ट बिझनेसमध्ये कोणत्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झाल्या ते आयडेंटिफाय करणार, मेजर करणार। ठीक आहे, त्यानंतर त्याची जर्नल एंट्री पास केली जाते, नंतर त्याचं लेजर केलं जातं। लेजर झाल्यानंतर लेजर क्लोज करताना आपण त्यांचे बॅलन्स काढत असतो। ठीक आहे, आपण लेजर क्लोज करतो आणि बॅलन्सिंग फिगर काढतो। त्या बॅलन्सिंग फिगरच्या आधारे आपण ट्रायल बॅलन्स बनवतो आणि ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करतो। फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे अकाउंट प्रिपेअर करत असतो। मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सुद्धा बनवलं जातं, काही ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट सुद्धा बनवलं जातं, पण हे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे सगळ्या प्रकारच्या फर्ममध्ये कंपल्सरी बनवले जातात। ओके, तर ह्या झाल्या फायनल अकाउंटच्या स्टेप। आता आपण या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करू। फर्स्ट क्वेश्चन आहे, गिव अ वर्ड, टर्म और फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। फर्स्ट काय, एक्सपेन्सेस पेड बिफोर इट इज ड्यू। एक्सपेन्सेस आपण पेड केले जे ड्यू डेटच्या आधी। फॉर एक्झाम्पल, इन्शुरन्स प्रीमियम आपल्याला या वर्षी द्यायचा नाही आहे, पुढच्या वर्षी आपल्याला द्यायचा आहे। ठीक आहे, पण आपण काय विचार केला, अरे आपल्याकडे कॅश आत्ता अवेलेबल आहे, आपण आत्ता प्रीमियम भरून टाकू। आपण इन्शुरन्सचा प्रीमियम वेळेच्या आधी भरला। ठीक आहे, मग यालाच काय म्हणतात? एक्सपेन्सेस पेड बिफोर इट इज ड्यू, याला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस। म्हणजे जे खर्च आपण वेळेच्या आधी दिलेले आहेत त्याच्या ड्यू डेटच्या आधी किंवा ते ड्यू होण्याच्या आधीच आपण ते पेड केले, तर अशा खर्चांना काय म्हणतात? प्रीपेड एक्सपेन्सेस। वेळेच्या आधी दिलेला खर्च, एक्सपेन्सेस पेड बिफोर इट इज ड्यू, आन्सर काय? प्रीपेड एक्सपेन्सेस। त्यानंतर नेक्स्ट, इन्कम ड्यू बट नॉट येट रिसिव्ड। इन्कम आपल्याला मिळणार इन्कम आहे, ठीक आहे, आपल्याला मिळायचं आहे बट नॉट येट रिसिव्ड, पण अजून ते मिळालं नाही। इन्कम मिळणार आहे, आपल्याला ते ड्यू आहे, ठीक आहे, पण ते अजून मिळालं नाही आहे। उदाहरणार्थ आपण एक इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे 10,000ची, ठीक आहे, आणि त्याच्यावरचा 1,000 रुपये इंटरेस्ट आपल्याला ड्यू आहे। आत्ता तो मिळायला पाहिजे पण अजून मिळाला नाही। ठीक आहे, मिळाला नाही पण मिळेल इन फ्युचर तो। ठीक आहे, म्हणजेच ते आपली ॲसेट आहे। इन्कम ड्यू बट नॉट येट रिसिव्ड याला काय म्हणणार आपण? ॲक्रुड इन्कम। ॲक्रुड इन्कम म्हणजे इन्कम आपलं ड्यू आहे पण अजून ते मिळालं नाही, मिळेल इन फ्युचर। ठीक आहे, 1 महिन्याने मिळेल, 2 महिन्याने मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल, त्याला कधीही मिळू शकतं, म्हणजेच ती आपली प्रॉपर्टी आहे। मग आपण हे कुठे दाखवतो? ॲक्रुड इन्कम हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतात। ठीक आहे, इन्कम ड्यू बट नॉट येट रिसिव्ड याला काय म्हणतात? ॲक्रुड इन्कम। उदाहरणार्थ आपण इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट बघितला, इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट आपला 1,000 ड्यू आहे, मिळाला नाही आहे पण इन फ्युचर तो मिळेल आपल्याला, मग आपण ॲक्रुड इंटरेस्ट म्हणून काय दाखवणार? 1,000 रुपये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000 दाखवणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। नेक्स्ट क्वेश्चन, कॅरेज पेड ऑन सेल ऑफ गुड्स। कॅरेज पेड, कॅरेज म्हणजे काय? कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च। ठीक आहे, आपण वस्तू आणताना किंवा नेताना जो लागलेला वाहतुकीसाठी जो खर्च लागलेला आहे, आपण फॅक्टरीमध्ये गुड्स आणताना किंवा फॅक्टरीमधून गुड्स बाहेर नेताना जो खर्च लागलेला आहे त्याला कॅरेज म्हणतात। ठीक आहे,
फक्त तुम्हाला कॅरेज दिलं तर याला आपण वस्तू आणताना लागलेला खर्च म्हणतात. कॅरेज इनवर्ड म्हणजे वस्तू आणताना लागलेला खर्च आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे वस्तू नेताना लागलेला खर्च. ठीक आहे. तुम्हाला काय सांगितलं, कॅरेज पेड ऑन सेल ऑफ गुड्स. कॅरेज पेड ऑन सेल ऑफ गुड्स म्हणजे आपण ज्या वेळेस वस्तू सेल करण्यासाठी नेत होतो त्यावेळेस लागलेले कॅरेज, म्हणजेच यालाच आपण काय म्हणणार, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण वस्तू विक्रीसाठी नेलेल्या आहेत तर त्या वस्तू विक्रीला नेताना जो वाहतुकीचा खर्च लागलेला आहे याला कॅरेज आउटवर्ड म्हणतात. हा एक इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. याची पोस्टिंग आपण कुठे करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट, स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. असेट्स अँड लायबिलिटी कुठे दाखवत असतो, बॅलन्स शीटला. देन बॅलन्स शीट काय, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. काय विचारला क्वेश्चन, स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. मग आन्सर काय, बॅलन्स शीट. आपण बॅलन्स शीटला काय दाखवत असतो, आपल्या व्यवसायामध्ये किती असेट्स आहेत, किती लायबिलिटी आहे हे आपण बॅलन्स शीटला शो करत असतो. त्यामुळेच बॅलन्स शीटला अजून एक वर्ड यूज केला जातो, मिरर ऑफ फायनान्शियल पोझिशन. बॅलन्स शीट काय करते, आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करते. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये आपण सगळे आपल्या असेट्स अँड लायबिलिटी दाखवत असतो. देन स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटी, आन्सर इज बॅलन्स शीट. नेक्स्ट, अकाउंट प्रिपेअर्ड टू नो नेट प्रॉफिट नेट लॉस. नेट प्रॉफिट आणि नेट लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणता अकाउंट प्रिपेअर करतो, तर आपल्या व्यवसायाचा जो रिझल्ट आहे, बिझनेसचे जे रिझल्ट आहेत, म्हणजेच आपल्याला व्यवसायामध्ये पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये आपल्याला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय, तर हे शोधण्यासाठी आपण एक अकाउंट तयार करतो. तर त्या अकाउंटला नाव काय, त्या अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाव आहे. आपल्या व्यवसायाचे रिझल्ट शो करण्यासाठी किंवा पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये आपल्या व्यवसायाला होणारा प्रॉफिट किंवा नुकसान रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला डेबिट बॅलन्स जे असतं तर ते आपला नेट लॉस दाखवत असतं आणि क्रेडिट बॅलन्स जे असतं तर ते आपलं नेट प्रॉफिट दाखवत असतं. देन अकाउंट प्रिपेअर्ड टू नो नेट प्रॉफिट नेट लॉस, याला काय म्हणतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर आहे व्हॅल्यू ऑफ गुड्स रिमेनिंग अनसोल्ड ॲट द एंड ऑफ इयर. ॲट द एंड ऑफ पिरियड किंवा आपला अकाउंटिंग इयर संपल्यानंतर आपल्याकडे काही वस्तू शिल्लक आहेत ज्या आपण विकलेल्या नाहीत, म्हणजे ज्या तयार आहेत पण आपण अजून त्या विकलेल्या नाही आहेत. मग यालाच काय म्हणतात, गुड्स रिमेनिंग अनसोल्ड. म्हणजेच आपण अजून विकलेल्या नाहीत, विक्रीसाठी वस्तू तयार केल्या पण त्या अजून विक्री झालेल्या नाही आहेत. मग अशा वस्तूला काय म्हणतात, याला म्हणतात क्लोजिंग स्टॉक. व्हॅल्यू ऑफ गुड्स रिमेनिंग अनसोल्ड ॲट द एंड ऑफ द इयर, यालाच काय म्हणतात, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याकडे शिल्लक असलेल्या वस्तू, आणि क्लोजिंग स्टॉक ही एक आपली प्रॉपर्टी आहे, असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण ह्याची पोस्टिंग करत असतो. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला होतो, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला होतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, द प्रोव्हिजन मेड टू कॉम्पेन्सेट द लॉस ऑन अकाउंट ऑफ लाईकली डेब्ट्स. आता डेब्ट्स म्हणजे काय आधी आपल्याला बघावं लागेल. आता उदाहरणार्थ जर समजा ए हा व्यक्ती आहे, एला आपण 10,000च्या वस्तू उधारीवर विकलेल्या आहे. ठीक आहे. मग हा ए कुठेतरी पळून गेला किंवा कुठेतरी निघून गेला, त्याची फायनान्शियल कंडिशन जरा बेकार आहे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे, तो कुठेतरी निघून गेला. आता तो आपल्याला काही सापडत नाही आहे, त्याच्याकडे आपले किती हजार आहेत, त्याच्याकडे आपले 10,000 आहेत. म्हणजे सरळ अर्थ आहे, आता हे 10,000 आपल्याला मिळणार का, नाही. हे 10,000 आपले बुडाले, यालाच आपण काय म्हणणार, यालाच आपण म्हणणार बॅड डेब्ट्स. म्हणजेच बॅड डेब्ट्स म्हणजे काय, आपले बुडालेले पैसे. आपण एला उधारीवर वस्तू विकल्या 10,000च्या, पण ए हा कुठेतरी पळून गेला किंवा याने आपले 10,000 दिले नाही, याने आपले पैसे बुडवलेले पैसे, म्हणजेच बॅड डेब्ट्स हा आपलं काय, नुकसान आहे, लॉस आहे. ठीक आहे. आपला लॉस किती झाला, 10,000 रुपये लॉस झाला. ठीक आहे. आता बी हा व्यक्ती, अजून एक व्यक्ती आहे, त्याला आपण 5,000च्या वस्तू उधारीवर विकल्या. बीला आपण किती हजाराच्या वस्तू विकल्या, बीला आपण 5,000च्या वस्तू विकल्या. ठीक आहे. आता याचा सुद्धा कुठेच पत्ता नाही आहे. ठीक आहे. मग हा सुद्धा कुठे सापडत नाही आहे. म्हणजेच आता आपल्याला असं वाटलं की अरे एने पैसे बुडवले, आता बीचे सुद्धा बुडण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. एने हे 10,000 रुपये आपले बुडालेलेच आहेत. ठीक आहे. ए हा आपल्याला माहिती आहे याचा फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे, आता हा इन्सॉल्वंट घोषित झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्याकडचे पैसे काय आपल्याला मिळणार नाही, 100% हे पैसे बुडाले. म्हणून आपण त्याला काय केलं, बॅड डेब्ट्स म्हणून दाखवून दिला आणि आपला लॉस दाखवून दिला बिझनेसमध्ये. ठीक आहे. आणि हे जे 5,000 आहे, तर हे 5,000 बुडाले नाही आहेत अजून, पण आपल्याला डाऊट असा आहे की हा बी सुद्धा आता हे 5,000 रुपये बुडवणार आहे, बी कडून सुद्धा हे 5,000 रुपये मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे. मिळणार नाहीत हेच आपण गृहीत धरलं.
आणि आपण काय केलं, त्या 5,000साठी आधीच प्रोव्हिजन करून ठेवलं, म्हणजेच आपण आपल्या डेटरमधून हे 5,000 सुद्धा लेस करून दिले. ठीक आहे, हे आपण 10,000 लेस केले डेटरमधून, हे बुडालेले पैसे आणि हे बुडण्याची शक्यता असलेले पैसे. ठीक आहे, बुडालेले पैसे म्हणजेच बॅड डेब्ट्स आणि जे बुडण्याची शक्यता आहे याला आपण RDD म्हणतो. ठीक आहे, RDD म्हणजेच काय, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, किंवा यालाच आपण रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच RDD. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडालेले पैसे, RDD म्हणजे बुडण्याची शक्यता असलेले पैसे. म्हणजेच RDD म्हणजे काय, आपण ते प्रोव्हिजन केलेलं असतं. ठीक आहे, द प्रोव्हिजन मेड टू कॉम्पेन्सेट द लॉस ऑन अकाउंट ऑफ लाईकली डेब्ट्स, यालाच काय म्हणतात, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, किंवा इन शॉर्ट तुम्ही याला RDD म्हणता. ठीक आहे, कळाला डिफरन्स, कळाला. बॅड डेब्ट्स आणि RDD मधला काय डिफरन्स आहे. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडालेले पैसे, RDD म्हणजे बुडण्याची शक्यता असलेले पैसे. ठीक आहे, दोन्हीही बिझनेसमध्ये लॉस कन्सिडर केलेला जातात. हा झालेला लॉस आणि हा लॉस होण्याची शक्यता असलेला लॉस, दोन्हीही आपण काय केले, लॉस कन्सिडर केले. आपण 10,000 तर मायनस केलेच डेटरमधून, 10,000 आपला लॉस झाला, आणि हे सुद्धा 5,000 आपण लेस केले प्रोव्हिजन म्हणून, की आपले बॅड डेब्ट बुडण्याची शक्यता आहे. ठीक आहे, नाही बुडाले तर चांगलंच आहे, वेल अँड गुड. पण जर बुडालेच तर आपण आधीच तो लॉस कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे त्याचे आपल्या बिझनेसवर जास्त इफेक्ट होणार नाही. ठीक आहे, आपण हा लॉस गृहीत धरूनच चाललो. त्याच्यामुळे काय केलं जातात, बिझनेसमध्ये जे अँटिसिपेटेड लॉसेस असतात त्यांचे प्रोव्हिजन केले जातात. कन्झर्वेटिझम ही कन्सेप्ट काय सांगते, की बिझनेसमध्ये अँटिसिपेटेड लॉसेस आपण काय करतो, गृहीत धरतो आणि त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत असतो. देन हे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स हे आपण त्याच कन्सेप्ट अंतर्गत करत असतो. आपण भविष्यामध्ये जे आपले काही व्यवसायामध्ये लॉसेस होणार आहेत तर ते कॉम्पेन्सेट व्हावेत याच्यासाठी जे प्रोव्हिजन करतो, तर त्या प्रोव्हिजनला काय म्हणतात, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, किंवा यालाच रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स सुद्धा तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट घ्या, द अकाउंट प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर टू नो प्रॉफिट ऑर लॉस अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. म्हणजे आपण कोणते अकाउंट बनवतो ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर, अकाउंटिंग इयर संपल्यानंतर आपण असे कोणते अकाउंट बनवतो ज्याच्यामध्ये आपल्या व्यवसायाचा प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट केला जातो आणि फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट केली जाते. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट बनवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, आणि फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी आपण बॅलन्स शीट बनवत असतो. या तिन्हीचा एकत्रित सेट आपण ज्या वेळेस बनवतो यालाच आपण काय म्हणतो, फायनल अकाउंट. आपण वर्षाच्या शेवटी प्रॉफिट अँड लॉस आणि फाइंड आउट करण्यासाठी आणि आपल्या बिझनेसचे फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी कोणते अकाउंट प्रिपेअर करतो, फायनल अकाउंट. ठीक आहे, फायनल अकाउंट इज अ सेट ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. कोणकोणते अकाउंट याच्यामध्ये बनवतो आपण, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. या तिन्हीलाही जेव्हा आपण तिन्ही अकाउंट बनवतो तर यालाच आपण काय म्हणत असतो, फायनल अकाउंट. अन अमाऊंट स्पेंट ऑन प्रमोटिंग सेल ऑफ गुड्स, सेल ऑफ गुड्सला प्रमोट करण्यासाठी म्हणजेच प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजेच थोडक्यात आपल्या बिझनेसची विक्री वाढवण्यासाठी, सेल्स इन्क्रीज करण्यासाठी आपण जी अमाऊंट स्पेंड करतो किंवा जो एक्सपेंडिचर करत असतो तर त्यालाच काय म्हणतात, त्याला म्हणतात सेलिंग एक्सपेन्सेस. अँड अमाऊंट स्पेंट ऑन प्रमोटिंग सेल ऑफ गुड्स, आन्सर काय, सेलिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट, अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बिलो द ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सच्या खाली तुम्हाला जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते तर यालाच आपण काय म्हणतो, ॲडजस्टमेंट. अकाउंटिंगच्या प्रोसेसमध्ये आत्ताच आपण डिस्कस केली बघा, अकाउंटिंगची प्रोसेस. सगळ्यात आधी आपण ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करतो, नंतर त्याची जर्नल पोस्टिंग केली जाते, नंतर लेजर बनवलं जातं, लेजरवरून आपण ट्रायल बॅलन्स बनवतो आणि ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करत असतो. ठीक आहे, देन तुम्ही ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केल्यानंतर सपोज काही ट्रान्झॅक्शन अशा आहेत ज्या नंतर झालेल्या आहेत, ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केल्यानंतर झाल्या किंवा त्यानंतर लक्षात आल्या, त्यावेळेस काय केल्या जातात, त्या ट्रायल बॅलन्सच्या खाली दाखवल्या जातात. मग यालाच काय म्हणतात, ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतात, जी त्या ट्रायल बॅलन्समध्ये समजा दिलेली नाही आहे. तर यालाच काय म्हणतात, याला आपण ॲडजस्टमेंट म्हणत असतो. ठीक आहे, आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिल्यात तर त्या ॲडजस्टमेंटचे आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट त्या ठिकाणी करत असतो. फायनल अकाउंट प्रिपेअर करताना आपण प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट त्या ठिकाणी अकाउंटमध्ये करत असतो. क्वेश्चन काय आहे, अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बिलो द ट्रायल बॅलन्स, आपण त्याला काय म्हणतो, ॲडजस्टमेंट्स. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स गिवन बिलो अँड रिराईट द सेंटेन्स. फर्स्ट काय दिलं, डॅश इज अ एक्सेस ऑफ असेट ओव्हर लायबिलिटीज. एक्सेस ऑफ
असेट्स ओव्हर लायबिलिटीज. असेट साईड जास्त आहे लायबिलिटीजपेक्षा. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणणार. आता तुम्हाला अकाउंटिंग इक्वेशन माहिती आहे. अकाउंटिंग इक्वेशन काय आहे, असेट्स इज इक्वल टू लायबिलिटी. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. म्हणजेच असेट्स इज इक्वल टू आपण काय म्हणणार, एक्सटर्नल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजेच व्यवसायाच्या बाहेरच्या व्यक्तीच्या ज्या लायबिलिटी देयता आपल्याला द्यायच्या त्या, आणि प्लस कॅपिटल. असेटची टोटल बरोबर कशाच्या असते, आपल्या ज्या एक्सटर्नल लायबिलिटी आहे म्हणजे व्यवसायाच्या बाहेरच्या लोकांचे देणे प्लस इंटरनल लायबिलिटी आहेत म्हणजेच कॅपिटल आहे. या दोन्हीची टोटल म्हणजेच असेटची टोटल, दोन्ही इक्वल असते. असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. ठीक आहे, हे इक्वेशन दिलेलं आहे का नाही. ठीक आहे, जर समजा तुम्हाला असेट सांगितलं, ठीक आहे, असेटमधून तुम्ही लायबिलिटी मायनस केल्या की कॅपिटल येतं. म्हणजेच असेट कितीने जास्त आहेत लायबिलिटीपेक्षा. आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं की आपल्या असेट आहेत 1 लाख रुपये आणि लायबिलिटी आपल्या आहेत 40,000 रुपये, पण आपलं कॅपिटल किती आहे 60,000. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, असेटमधून लायबिलिटी मायनस करा, असेटमधून 1 लाखातून 40,000 मायनस करा 60,000, हे आलं आपलं कॅपिटल. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलं, डॅश इज एक्सेस ऑफ असेट ओव्हर लायबिलिटी. लायबिलिटीपेक्षा 60,000 आणि असेट जास्त आहेत म्हणजेच ते 60,000 आपले कॅपिटल आहे. देन आन्सर इज कॅपिटल. डॅश इज एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटी, आन्सर इज कॅपिटल. नेक्स्ट, डिस्काउंट अर्न इज ट्रान्सफर्ड टू क्रेडिट साइड ऑफ डॅश अकाउंट. डिस्काउंट अर्न म्हणजे काय, आपल्याला मिळालेला डिस्काउंट. ठीक आहे, आपल्याला मिळालेला डिस्काउंट म्हणजेच हे आपलं इन्कम आहे. हा इन्कम आपण क्रेडिट करणार. कोणत्या अकाउंटला क्रेडिट करणार, डिस्काउंट अर्न म्हणजे आपलं इन्कम आहे, आपल्याला मिळालेला डिस्काउंट म्हणजेच आपलं उत्पन्न आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण 10,000च्या वस्तू खरेदी केल्या आणि पेड आपण केले 9,000च. ठीक आहे, 1,000 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळाला म्हणजेच ते आपलं इन्कम आहे. ठीक आहे, इन्कम आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला दाखवणार. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन. त्यामुळे हा डिस्काउंट क्रेडिट होतो. मग कोणत्या अकाउंटला क्रेडिट होतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण सगळे गुड्सचे डिटेल लिहित असतो. गुड्सचे डिटेल म्हणजे आपण जेवढ्या वस्तू परचेस केलेल्या आहेत किंवा आपण जेवढ्या वस्तू बनवलेल्या आहेत तर त्या वस्तूपैकी आपण किती सेल केल्या, किती डेस्ट्रॉयड झाल्या, किती विकल्या, किती शिल्लक आहेत, तर हे सगळे डिटेल आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहित असतो. ठीक आहे, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपल्या बिझनेसमध्ये सेल्सच्या व्यतिरिक्त जे काही इन्कम झालेलं आहे तर ते सगळे इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहित असतो. देन डिस्काउंट अर्न, आपल्याला मिळालेला डिस्काउंट हे आपलं उत्पन्न आहे, आपण कुठे दाखवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर डॅश इज अ स्टेटमेंट विच शो द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस ऑन द स्पेसिफिक डेट. डॅश इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंट हे एक अकाउंट आहे, स्टेटमेंट नाही आहे, आणि ते काय करतं, ते आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दाखवतं. त्यानंतर ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ डेबिट बॅलन्सेस अँड क्रेडिट बॅलन्सेस. ठीक आहे, आपण जे लेजर बनवलेले आहेत किंवा आपण जे ट्रान्झॅक्शनची लेजर पोस्टिंग करत असतो, लेजर अकाउंट्स प्रिपेअर करत असतो, तर त्या लेजरचं डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स यांची जी लिस्ट असते यालाच काय म्हणतात, ट्रायल बॅलन्स म्हणतात. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्या बिझनेसचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शो करतं, आणि बॅलन्स शीट हे काय शो करतं, बॅलन्स शीट इज अ लिस्ट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीटला आपण सगळे असेट्स अँड लायबिलिटीज दाखवत असतो. म्हणजे स्पेसिफिक डेटला किंवा पर्टिक्युलर डेटला आपल्या बिझनेसच्या असेट किती, आपल्या लायबिलिटी किती आहे, आपलं कॅपिटल किती आहे, तर हे सगळं शो कोण करतं, बॅलन्स शीट शो करते. त्यामुळे बॅलन्स शीटला काय म्हणतात, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. आन्सर काय इथं, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑन अ स्पेसिफिक डेट. त्यानंतर नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर शोन ऑन डॅश साइड ऑफ बॅलन्स शीट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची आपल्याला एक ॲडजस्टमेंट दिली जाते फायनल अकाउंटमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, न दिलेला खर्च. उदाहरणार्थ आपला टोटल रेंट आहे 10,000. ठीक आहे, आपण पेड किती केलं, यातले आपण 6,000 पेड केलेले, म्हणजे उरले किती, 4,000. तर या 4,000ला आपण काय म्हणणार, आउटस्टँडिंग म्हणणार, न दिलेला खर्च. टोटल रेंट ड्यू किती आहे, 10,000 द्यायचा आहे, पण दिला आपण त्यातला 6,000च पेड केला, उरले किती, 4,000.
तर यालाच आपण काय म्हणणार, आउटस्टँडिंग. मग या 4000चा एक इफेक्ट आपण कुठे करणार, आपण रेंट पेड किती केले, 6000. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला आपण पेड किती दाखवले, रेंट 6000च. आपला रेंटचा खर्च किती आहे, 10000. म्हणजे आपण काय करणार, या 6000मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण हे 4000 प्लस करणार, टोटल रेंट किती दाखवणार, 10000. ठीक आहे, हा झाला एक इफेक्ट. हा रेंट आता आपण दिलाय का, दिला नाही, आपल्याला द्यायचा आहे. द्यायचा आहे म्हणजेच ती आपली लायबिलिटी आहे. ठीक आहे, आणि लायबिलिटी कुठे दाखवायची, लायबिलिटी ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतात. ठीक आहे, मग आपल्याकडे बॅलन्स शीट आहे बघा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण सगळे असेट दाखवलेले आहेत, लायबिलिटी साईडला आपल्या बिझनेसच्या ज्या काही लायबिलिटी असतील त्या दाखवणार. हे 4000 रुपये आपण रेंट दिलेला नाही आहे, तो द्यावा लागेल. ठीक आहे, आज दिला नाही आहे पण उद्या तुम्हाला तो द्यावा लागेल, इन फ्युचर तुम्हाला तो रेंट पेड करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे ती आपली लायबिलिटी आहे, देयता आहे. क्वेश्चन काय विचारला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर शोन ऑन डॅश साइड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला आपण ते दाखवणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवणार. ठीक आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर शोन ऑन द डॅश साइड ऑफ बॅलन्स शीट, आन्सर इज लायबिलिटी. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज क्रेडिटेड टू डॅश अकाउंट. ड्रॉविंग म्हणजे पार्टनरनी व्यवसायातून जर काही पैसे विड्रॉ केले असतील, त्याच्यानंतर जर काही गुड्स टेकन केले असतील किंवा व्यवसायाची एखादी प्रॉपर्टी त्यांनी टेकन ओव्हर केली असेल, तर या सगळ्याला काय म्हणतात, ड्रॉविंग म्हणतात. म्हणजेच थोडक्यात बिझनेसचा पैसा आहे तो यूज केला कोणी पार्टनरनी, त्यामुळे बिझनेस त्याला पार्टनरला इंटरेस्ट चार्ज करतं, तर यालाच म्हणतात इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे काय आहे, बिझनेसची प्रॉपर्टी पार्टनरनी यूज केली त्यामुळे बिझनेस इंटरेस्ट चार्ज करते. ठीक आहे, म्हणजे व्यवसायाला तो मिळणारा इंटरेस्ट, बिझनेसला मिळणारा इंटरेस्ट आहे, म्हणजेच ते इन्कम आहे. क्रेडिट द इन्कम अँड गेन, त्यामुळे ते क्रेडिट होईल. मग कोणत्या अकाउंटला क्रेडिट होईल, आपण ऑल इन्कम गेन्स कुठे क्रेडिट करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, देन आन्सर इज बी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट मीन्स. हा क्वेश्चन नेहमी सगळ्यांना कन्फ्यूज करतो. कधी कधी आपल्या लक्षात येत नाही डेबिट बॅलन्स म्हणजे कोणती टोटल विचारली. ठीक आहे, मग आता इथे लक्षात घ्या, मी इथे ड्रॉ करून तुम्हाला दाखवते. जर समजा हे आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साईड, आणि ही आपली क्रेडिट साईड. ठीक आहे, आता जर समजा डेबिट साईडला तुम्ही इथे टोटल घेतले 1000 रुपये. ठीक आहे, डेबिट टोटल आपली 1000 आली आणि क्रेडिटची टोटल आली 700 रुपये. ठीक आहे, टोटल मोठी कोणती आली, डेबिटची टोटल जास्त आली 1000 रुपये. ठीक आहे, डेबिट बॅलन्सेस आपले जास्त आहेत आणि क्रेडिट बॅलन्सेस कमी आहेत. मग इथं जो तुम्ही डिफरन्स काढणार, क्रेडिट बॅलन्स कितीने कमी आहे, 300 रुपयांनी. ठीक आहे, त्यामुळे याला जे आपण नाव देणार तर याला काय म्हणणार, तुमची डेबिट साईड जास्त आहे. डेबिट साईडचीच टोटल आपण कुठे लिहिली, क्रेडिटला लिहिली. ठीक आहे, जी बाजू जास्त आहे तर त्याची टोटल आपण कॅरी केली दुसऱ्या बाजूला, त्यामुळे जी टोटल तुम्ही कॅरी केली तर त्या बॅलन्सला नाव त्या साईडचं द्यायचं असतं. ठीक आहे, जरी तुम्ही हे इथे क्रेडिटला दाखवलं तरी त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात डेबिट बॅलन्स, कारण आपली डेबिटची टोटल जास्त आली. त्यामुळे लक्षात ठेवा, डेबिट बॅलन्स म्हणजे तुमची डेबिटची टोटल जास्त आहे, क्रेडिट बॅलन्स म्हणजे तुमची क्रेडिटची टोटल जास्त आहे. ठीक आहे, आता इथे काय सांगितलं, डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजेच आपली डेबिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटची कमी आहे. मग यालाच तुम्ही क्रेडिट साईडला नाव काय देता, ग्रॉस लॉस. ठीक आहे, आणि जर क्रेडिटची टोटल जास्त असेल, ठीक आहे, ती इथं आपण कॅरी केली तर इथं जे बॅलन्स येणार याला आपण नाव देणार ग्रॉस प्रॉफिट. म्हणजेच ज्यावेळेस डेबिट टोटल जास्त आहे तर ते काय असतं, ग्रॉस लॉस असतं, आणि क्रेडिट टोटल जास्त आहे ते असतं ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, आता तुम्हाला काय विचारले, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, त्याला काय म्हणणार, ग्रॉस लॉस म्हणणार. ठीक आहे, पण ट्रेडिंग अकाउंटला आपण कोणता प्रॉफिट लॉस फाइंड आउट करतो, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणता प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करतात, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. जर ट्रेडिंगचं डेबिट बॅलन्स असेल तर त्याला आपण ग्रॉस लॉस म्हणणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिट बॅलन्स असेल तर त्याला नेट लॉस म्हणणार. ठीक आहे, ट्रेडिंगचं क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणणार, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याला नेट प्रॉफिट म्हणणार. ठीक आहे, झालं कन्सेप्ट क्लिअर. ग्रॉस लॉस म्हणजे काय, नेट लॉस म्हणजे काय, नेट प्रॉफिट, आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय. ठीक आहे, देन हा जो शब्द आहे डेबिट बॅलन्स, हे लक्षात ठेवा. डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिटची टोटल. ठीक आहे,
जे बॅलन्सचं नाव दिलंय त्या साईडची टोटल जास्त आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. देन डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट मीन्स डेबिटची टोटल जास्त आहे आणि आपण बॅलन्सिंग फिगर क्रेडिटला घेतली, यालाच आपण काय म्हणतो, ग्रॉस लॉस म्हणतो. देन आन्सर इज ग्रॉस लॉस. त्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड इज डेबिटेड टू डॅश अकाउंट. आता आपण एक पॉईंट क्लिअर केला होता, कॅरेज म्हणजे काय. ठीक आहे. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च, कॅरेज इनवर्ड म्हणजे वस्तू आणताना लागलेला वाहतुकीचा खर्च, आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, वस्तू नेताना लागलेला वाहतुकीचा खर्च. ठीक आहे. कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड म्हणजे आपण ज्यावेळेस वस्तू परचेस केल्या आणि त्या आपण गोडाऊनमध्ये किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये आणतोय तर त्यावेळेस लागलेला खर्च असतो. त्यामुळे हा खर्च, कोणता खर्च गृहीत धरला जातो, या खर्चाला डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणतात. ठीक आहे. डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणजे ज्या खर्चाचा संबंध, जे खर्च आपण परचेससाठी किंवा वस्तू उत्पादनासाठी केलेले असतात तर त्या खर्चांना डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणतात. डायरेक्ट एक्सपेंडिचर आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो. ठीक आहे. आणि जे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत म्हणजे वस्तू तयार झाल्यानंतर जे खर्च लागतात तर त्या खर्चांना इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणतात आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतात. ठीक आहे. त्यानंतर कॅरेज इनवर्ड हा खर्च डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे तो कुठे डेबिट होणार, तो ट्रेडिंग अकाउंटला दाखवला जाणार. ठीक आहे. देन आन्सर इज कॅरेज इनवर्ड इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड हा वाहतुकीचा खर्च हा परचेसशी रिलेटेड आहे किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, त्यामुळे त्याला डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणतात. अँड ऑल डायरेक्ट एक्सपेंडिचर आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. देन आन्सर इज ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट, एक्सेस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट्स. एक्सेस ऑफ क्रेडिट, क्रेडिट साईड जास्त आहे. ठीक आहे. आता वरती तुम्हाला उदाहरण दिलं बघा. ठीक आहे. याच सारखं उदाहरण, एक्सेस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट. क्रेडिट जास्त आहेत म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटची टोटल जास्त कशाची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची टोटल जास्त आहे, डेबिटची कमी आहे. मग जो डिफरन्स येतो इथे त्याला आपण काय म्हणणार, याला आपण म्हणणार नेट प्रॉफिट. ठीक आहे. देन आन्सर इज नेट प्रॉफिट. आता जर सपोज तुम्हाला हे कन्फ्यूज होत आहे, ठीक आहे, या टाईपचे प्रश्न कन्फ्यूज होत आहे, तर सरळ सरळ रफमध्ये या पद्धतीने फॉर्मॅट ड्रॉ करायचा टी फॉर्ममध्ये. आता तुम्हाला काय सांगितलं, क्रेडिट साईड जास्त आहे सांगितलं, मग तिथे समथिंग अमाऊंट घ्यायची फॉर एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. किंवा नाही घेतली तरी चालेल. ठीक आहे. इकडे तुम्ही टोटल घेतली, ही टोटल इथे कॅरी केली म्हणजे इथे येणार बॅलन्स, याला आपण काय म्हणणार, यालाच आपण म्हणणार नेट प्रॉफिट. तुम्ही अमाऊंट न घेता सुद्धा याचा आन्सर देऊ शकता. ठीक आहे. फक्त ड्रॉ करा, या ड्रॉ केल्यानंतर आपल्या बरोबर तिथे क्लिक होतं की इथे आली अमाऊंट म्हणजे आपण याला नेट प्रॉफिट म्हणणार. देन एक्सेस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट्स, काय दाखवतं ते, नेट प्रॉफिट शो करतं. त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस विच इज डॅश. क्लोजिंग स्टॉक, आता एखादी ॲडजस्टमेंट समजा आपल्याला दिलेली आहे, क्लोजिंग स्टॉकची मार्केट प्राइस दिली 80,000 आणि कॉस्ट प्राइस दिली आहे 70,000. ठीक आहे. तर क्लोजिंग स्टॉकचा आपल्याला अकाउंटिंगच्या रूल्स किंवा कन्सेप्टनुसार आपण क्लोजिंग स्टॉक हा लेस व्हॅल्यूला रेकॉर्ड करत असतो. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉकच्या ज्यावेळेस आपल्याला दोन कॉस्ट दिलेल्या असतात, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस, तर त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, त्या प्राइस आपण कम्पेअर करून त्याच्यामधली जी लेस आहे ती कन्सिडर करत असतो. ठीक आहे. कारण अकाउंटिंगचा रूल आपल्याला काय सांगतो, कॉस्ट प्राइस क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज शोन ऑन लेस व्हॅल्यू. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक हा आपण ऑलवेज कोणत्या व्हॅल्यूला दाखवणार, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस याच्यामधली जी लेस आहे ती प्राइस आपण दाखवणार. ठीक आहे. देन इथे बघा कॉस्ट प्राइस 70,000 आहे, मार्केट प्राइस 80,000 आहे, म्हणजे कॉस्ट प्राइस ही कमी आहे. मग आपण क्लोजिंग स्टॉक दाखवताना कोणत्या प्राइसला दाखवणार, 70,000ला दाखवणार. ठीक आहे. क्वेश्चन काय विचारलाय, क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच इज लेस. नेक्स्ट क्वेश्चन, when specific date is not given, in that case interest on drawing is charged for dash months. interest on drawing म्हणजे काय, पार्टनरनी जे उचल केलेली आहे किंवा बिझनेसमधून जे पैसे विड्रॉ केलेले आहेत त्याच्यावर बिझनेसद्वारे इंटरेस्ट चार्ज केला जातो. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला कोणत्या डेटला त्यांनी पैसे विड्रॉ केले हे सांगितलंय, तर त्या डेट पासून आपला अकाउंटिंग इयर क्लोज होईपर्यंत जेवढ्या महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होतो किंवा जेवढ्या दिवसाचा इंटरेस्ट चार्ज होतो तेवढा तो चार्ज केला जातो. पण
जर समजा तुम्हाला स्पेसिफिक डेट दिलेलीच नाही आहे, ठीक आहे, वर्षभरात त्यांनी कधी पैसे विड्रॉ केले हे आपल्याला सांगितलेलं नाही आहे, तर ॲव्हरेज पिरियडनी हा इंटरेस्ट चार्ज होतो आणि तो ॲव्हरेज पिरियड हा 6 महिन्याचा गृहीत धरला जातो, ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला स्पेसिफिक डेट दिलेली नाही आहे ड्रॉविंगची, ठीक आहे, कधी ड्रॉविंग टेकन केली किंवा पार्टनरनी कधी पैसे विड्रॉ केले, ही जर डेट तुम्हाला दिलेली नसेल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगची ॲडजस्टमेंट दिली, तर त्यावेळेस ॲव्हरेज 6 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करायचा आणि ती ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायची. क्वेश्चन काय विचारला, व्हेन स्पेसिफिक डेट इज नॉट गिवन, इन दॅट केस इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज चार्ज फॉर 6 मंथ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. फर्स्ट दिला, इन एव्हरी ॲडजस्टमेंट ॲटलीस्ट देअर आर 3 इफेक्ट्स. एव्हरी ॲडजस्टमेंट म्हणजे काय, जी ट्रायल बॅलन्सच्या खाली तुम्हाला जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते तर यालाच आपण ॲडजस्टमेंट म्हणतो. ज्या वेळेस आपण आपले लेजर क्लोज केले त्याच्या डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करत असतो आणि ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केल्यानंतर आपल्या काही लक्षात आलं की काही ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केल्या नाहीत किंवा काही इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्समध्ये लिहायची राहून गेली, तर अशी इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्सच्या खाली दिली जाते, तर यालाच आपण काय म्हणतो, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजेच याला ॲडजस्टमेंट म्हणतात. म्हणजे ह्या एक प्रकारच्या ट्रान्झॅक्शन असतात. ॲडजस्टमेंट म्हणजेच काय असतात, ट्रान्झॅक्शन असतात ज्या आपण रेकॉर्ड केलेल्या नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे किती इफेक्ट असतात, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात, म्हणून ॲडजस्टमेंटचे सुद्धा 2 इफेक्ट होणार, ठीक आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होणार, एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट, ठीक आहे. तुम्हाला काय सांगितलं, इन एव्हरी ॲडजस्टमेंट ॲटलीस्ट देअर आर 3 इफेक्ट्स, ठीक आहे. मग हे स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट असणार आहे, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे ॲटलिस्ट 2 इफेक्ट असणार आहे, ठीक आहे. एक असतो डेबिट, दुसरा असतो क्रेडिट. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट, एव्हरी आयटम ऑफ ट्रायल बॅलन्स हॅज ओनली 1 इफेक्ट. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचा आपण कोणता इफेक्ट करतो, ज्या बॅलन्सला तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये जिथे तुम्हाला ती अमाऊंट दिलेली आहे डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स, त्या बाजूला आपण त्याचा इफेक्ट करत असतो आणि फक्त एकच इफेक्ट तिथं होत असतो, ठीक आहे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात कारण ते रेकॉर्डच झालेले नसतात. ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम आहेत त्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालेल्या असतात, ठीक आहे. त्यामुळे त्यांचे फक्त आपण एकच इफेक्ट करत असतो आणि तो कोणता असतो, तुम्हाला ज्या ठिकाणी बॅलन्स दिलेला तर तो इफेक्ट आपण तिथे करत असतो. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या आयटमचा 1 इफेक्ट असतो आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले जे आयटम आहेत त्याचे आपण 2 इफेक्ट करत असतो. त्यानंतर इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड इज अ लायबिलिटी. इन्कम ड्यू म्हणजे आपल्याला मिळणारं इन्कम आहे, बट नॉट रिसिव्ड, ठीक आहे, आपल्याला मिळालेलं नाही आहे. मग हे काय सांगितलं, लायबिलिटी. इन्कम म्हणजे आपल्याला मिळणारं उत्पन्न, अजून मिळालं का नाही, ठीक आहे, आज मिळालं, उद्या मिळालं, कधीही मिळो, ती आपली प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. त्यामुळे इथे काय दिलं तुम्हाला, ती लायबिलिटी आहे. ज्यावेळेस आपल्याला ते द्यायचं असतं, खर्च द्यायचा असतो त्यावेळेस ती लायबिलिटी आहे, पण हे आपल्याला मिळणारे पैसे आहेत त्यामुळे ती आपली ॲसेट आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. नेक्स्ट काय दिलं, गुडविल इज नॉट अ फिक्टिटियस असेट. आधी फिक्टिटियस असेट काय आहे ते बघा. फिक्टिटियस असेट म्हणजे अशा असेट की ज्या आपल्याला फक्त संपत्ती असल्याचा आभास निर्माण करतात. म्हणजे आपण त्या फक्त असेट साईडला दाखवल्या म्हणून त्यांना आपण असेट म्हणतो, ठीक आहे. म्हणजेच त्या संपत्ती असल्याचा आभास निर्माण करतात, याला मराठीमध्ये म्हणतात आभासी संपत्ती, ठीक आहे. जे संपत्ती असल्याचा आभास निर्माण करतात, ठीक आहे, पण त्या रिअलमध्ये किंवा ॲक्च्युअलमध्ये त्या संपत्ती नाही आहेत, असेट नाही आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे बघा, तुम्ही कंपनी फायनल अकाउंट प्रिपेअर केलेला असेल, ठीक आहे. कंपनी फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिट बॅलन्स दिलेलं असतं बघा कधी कधी, ठीक आहे. मग आपण काय करतो, हे डेबिट बॅलन्स असेल तर जर क्रेडिट बॅलन्स आहे तर ते लायबिलिटीला पोस्ट होतं, डेबिट बॅलन्स असेल तर ते असेटला दाखवलं जातं, ठीक आहे. किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येतात बघा, ठीक आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा एक खर्च आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनीचा स्थापनेचा खर्च. हा खर्च सुद्धा आपण कुठे दाखवत असतो, असेटला दाखवत असतो, ठीक आहे. तर हे जे खर्च आहेत, हे जे आयटम आहेत, हे ॲक्च्युली हे असेट आहेत का, नाही. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे आपण खर्च केलेला आहे कंपनीच्या स्थापनेसाठी, ठीक आहे. म्हणून तो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपण दाखवला आणि कॅपिटल एक्सपेंडिचर आपण असेट साईडला दाखवतो, ठीक आहे. त्यामुळे आपण हे असेट साईडला दाखवलं
आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स म्हणजे हा आपला कंपनीचा लॉस आहे. ठीक आहे, आपण प्रॉफिट लायबिलिटी साईडला दाखवतो आणि लॉस हा ॲसेट साईडला दाखवला जातो डेबिट बॅलन्स असल्यामुळे. ठीक आहे, म्हणजे ह्या ॲसेट नाही आहेत पण त्या ॲसेट साईडला दाखवल्या म्हणून आपल्याला त्या काय ॲसेट वाटतात, म्हणजेच ॲसेट असल्याचा आभास निर्माण करतात कारण त्या ॲसेट साईडला आहेत म्हणून. ठीक आहे, देन याला काय म्हणतात, याला फिक्टिटियस ॲसेट म्हणतात. ठीक आहे, आभासी संपत्ती. आता तुम्हाला काय सांगितलं, गुडविल इज नॉट अ फिक्टिटियस असेट. ठीक आहे, गुडविल ही फिक्टिटियस असेट नाही आहे सांगितलं, हे बरोबर आहे. गुडविल ही कोणती असेट आहे, अदृश्य संपत्ती, इंटँजिबल असेट. ठीक आहे, इंटँजिबल असेट म्हणजे ज्या संपत्ती किंवा असेट आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, फील करू शकत नाही, त्याला इंटँजिबल असेट म्हणतात. आणि गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क हे आपल्या सगळ्या इंटँजिबल असेट आहेत. ठीक आहे, आणि फिक्टिटियस असेट म्हणजे कोणत्या, ज्या असेट असल्याचा आभास निर्माण करतात, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते लॉसेस आहेत. ठीक आहे, किंवा एक्सपेन्सेस आहेत, पण आपण फक्त कुठे दाखवले, ते असेट साईडला दाखवले, त्याच्यामुळे ते असेट आहेत असा आभास निर्माण करतात, याला फिक्टिटियस असेट म्हणतात. एक्झाम्पल काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिट बॅलन्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, हे काय आहेत, हे फिक्टिटियस असेट. तुम्हाला स्टेटमेंट दिले गुडविल इज नॉट अ फिक्टिटियस असेट, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर पुढे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट प्रॉफिट. आता जर समजा हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स आलं म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आली, आपण गृहीत धरलं क्रेडिटची टोटल 20,000 आली. ठीक आहे, त्यातून आपण डेबिटची टोटल 15,000 मायनस केली, डिफरन्स इथं लिहिला. ठीक आहे, ही टोटल आपण खाली 20,000 घेतली. आपण काय केलं, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची टोटल 20,000 तीच डेबिट साईडला कॅरी केली. ठीक आहे, आणि डेबिटची टोटल त्यातून मायनस केली, हा जो डिफरन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिला. मग याला आपण नाव काय देणार, टू नेट प्रॉफिट. ठीक आहे, याला काय नाव दिलं, नेट प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स असेल तर नेट प्रॉफिट येतो, आणि जर डेबिट बॅलन्स आहे म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटची कमी येतं, इथे येतो नेट लॉस. ठीक आहे, तुम्हाला काय विचारलं, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट प्रॉफिट, देन हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्यानंतर आहे फिल इन द ब्लँक्स. ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड टू डॅश अकाउंट. आता या ठिकाणी फायनल अकाउंट क्लोज करताना तुम्हाला माहिती आहे प्रोसिजर, आपण ट्रेडिंगच्या डेबिटला ग्रॉस प्रॉफिट येतो आणि तो ट्रान्सफर केला जातो, इंट्रा ट्रान्सफर होतो. डेबिटचा कुठे ट्रान्सफर होतो, क्रेडिटला. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. देन आन्सर इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स. आत्ताच तुम्हाला सांगितलं डेबिट बॅलन्स जास्त आहे म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे, डेबिटची टोटल जास्त आहे म्हणजे क्रेडिटला बॅलन्स येणार, क्रेडिटला काय येतो, ग्रॉस लॉस. देन आन्सर इज ग्रॉस लॉस. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन जर तुम्हाला कन्फ्यूज होत आहेत तर सरळ सरळ काय करायचं, या पद्धतीने पटकन एक फॉर्मॅट टेबल ड्रॉ करायचा. ठीक आहे, आता हे ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, कोणती बॅलन्स सांगितलं तुम्हाला, डेबिट बॅलन्स म्हणजे इकडची टोटल. ठीक आहे, फक्त मार्क करा, बरोबर तुम्हाला लक्षात येते इकडचं इकडे आलाय. ठीक आहे, मग इथे काय येतो, ग्रॉस लॉस येतो, आणि ह्या बाजूला काय येतो, ग्रॉस प्रॉफिट येतो. या पद्धतीने फॉर्मॅट ड्रॉ करा, बरोबर तुम्ही रफमध्ये छोटासा फॉर्मॅट ड्रॉ केला की बरोबर तुम्हाला लक्षात येतं. ठीक आहे, डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिटची टोटल, म्हणजेच इथे अमाऊंट आला ग्रॉस लॉस. ठीक आहे, विचार करण्यापेक्षा हे जर ड्रॉ केलं तर तुम्हाला पटकन उत्तर लक्षात येतं. ठीक आहे, आणि समजा क्रेडिट बॅलन्स सांगितली म्हणजे इकडची टोटल जास्त आहे म्हणजे इथे आपण बॅलन्स लिहिलं, मग इथं काय आला, ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, तुम्हाला काय विचारलं, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स ग्रॉस लॉस. नेक्स्ट, इन्कम रिसिवेबल अपियर ऑन डॅश साईड ऑफ बॅलन्स शीट. इन्कम रिसिवेबल, इन्कम रिसिवेबल म्हणजे आपल्याला मिळणारं इन्कम, मिळणारं इन्कम म्हणजे आपलं उत्पन्न आहे. उत्पन्न आहे म्हणजे कोणत्या साईडला येणार, आता मिळणारं उत्पन्न आहे, आपल्याला मिळणार आहेत, आज मिळाले नाहीत पण उद्या मिळतील, परवा मिळतील. ठीक आहे, कधीही मिळाले तरी ती आपली काय प्रॉपर्टी आहे. देन बॅलन्स शीटला कुठे येणार सांगितले ते. ठीक आहे, इन्कम रिसिवेबल म्हणजेच आपल्याला मिळणारं उत्पन्न, ती आपली असेट आहे. देन कुठे येणार ते, असेट साईडला. इन्कम रिसिवेबल अपियर ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक लोन इज डेबिटेड टू डॅश अकाउंट. इंटरेस्ट ऑन बँक लोन म्हणजे आपण इंटरेस्ट दिलेला, आपण बँक लोन घेतलेला आहे त्याच्यावर आपण व्याज दिले. इंटरेस्ट ऑन बँक लोन हे आपला खर्च आहे आणि हा खर्च डेबिट होणार. कुठे डेबिट होणार, दरवर्षी आपल्याला बँक लोनवर व्याज द्यावं लागणार. ठीक आहे, इंटरेस्ट चार्ज होणार. मग त्यामुळे हा आपला एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे डेबिट होता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. देन आन्सर इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट डॅश रिझल्ट ऑफ द बिझनेस.
आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण कशासाठी बनवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्या बिझनेसचे रिझल्ट शो करत असतात. कशाचे रिझल्ट शो करतात? आपण जे ट्रेडिंग करतोय किंवा आपला जो बिझनेस आहे ॲक्च्युअलमध्ये, ठीक आहे, ज्या वस्तू आपण प्रोड्यूस करतोय किंवा सेल्स करतोय, तर त्याच्यातून होणारा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट करतात. म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो? याला नेट वर्किंग रिझल्ट म्हणू शकतो. ठीक आहे. देन आन्सर इज नेट वर्किंग. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट वर्किंग रिझल्ट ऑफ द बिझनेस. त्यानंतर ऑल इनडायरेक्ट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आर ट्रान्सफर्ड टू डॅश अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? आधी डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय बघा. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे जे खर्च आपण परचेससाठी केलेले आहेत किंवा वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी केलेले आहेत, ज्याचा डायरेक्टली संबंध कशाशी आहे? प्रोडक्शनशी आहे. तर अशा खर्चाला डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणतात. आणि जे खर्च वस्तूच्या प्रोडक्शनशी निगडीत नाही आहेत किंवा प्रोडक्शनशी त्यांचा काहीही संबंध नाही आहे, तर अशा खर्चाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. ठीक आहे. देन इनडायरेक्ट एक्सपेन्सेसलाच काय म्हणतात? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजेच प्रोडक्शन व्यतिरिक्त आपल्याला बिझनेसमध्ये जे काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर करावे लागतात, तर ते सगळे खर्च इनडायरेक्ट एक्सपेंडिचरमध्ये येतात किंवा ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. ठीक आहे. आणि हे खर्च डायरेक्ट एक्सपेंडिचर आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. ठीक आहे. देन काय दिलं तुम्हाला? ऑल इनडायरेक्ट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आर ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन प्रोप्रायटर्स ड्रॉविंग इज क्रेडिटेड टू डॅश अकाउंट. इंटरेस्ट ऑन प्रोप्रायटर्स ड्रॉविंग म्हणजे ड्रॉविंगचा इंटरेस्ट. आता ड्रॉविंगचा इंटरेस्ट म्हणजे ड्रॉविंग कोण घेता? ड्रॉविंग म्हणजे उचल. प्रोप्रायटरने बिझनेसमधून काही पैसे विड्रॉ केले, ठीक आहे, जे कोणाच्या मालकीचे आहेत? बिझनेसच्या मालकीचे आहेत, प्रोप्रायटरने घेतले, म्हणून प्रोप्रायटरला त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केला जातो. मग हा इंटरेस्ट बिझनेस चार्ज करतं प्रोप्रायटरला, म्हणजे प्रोप्रायटरला तो द्यावा लागतो. म्हणजे बिझनेसचं ते काय? इन्कम आहे. ठीक आहे. बिझनेसचं काय? इन्कम आहे आणि त्याच्यामुळे ते क्रेडिट होतं. क्रेडिट द इन्कम अँड गेन. मग कोणत्या अकाउंटला क्रेडिट होतं? आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तसंच रेव्हेन्यू इन्कम अँड गेन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतात. देन तुम्हाला काय विचारला प्रश्न? इंटरेस्ट ऑफ प्रोप्रायटर्स ड्रॉविंग इज क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट ऑन प्रोप्रायटर्स ड्रॉविंग हे बिझनेसचं इन्कम आहे. ठीक आहे. प्रोप्रायटरचा तो एक्सपेंडिचर आहे. आपण अकाउंट्स हे बिझनेसच्या दृष्टिकोनातून बनवत असतो. ठीक आहे. त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम आहे, त्याच्यामुळे ते कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण ॲज अ इन्कम त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग चार्ज करणार किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग दाखवणार. ठीक आहे. नेक्स्ट, अन एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिप्रेझेंट द. आता एक्सेस सांगितलं, एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट. ठीक आहे. डेबिट साईड जास्त आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची, डेबिट साईड जास्त आहे, म्हणजेच एक्सपेन्सेसची साईड जास्त आहे इन्कमपेक्षा. ठीक आहे. मग यालाच आपण काय म्हणणार? याला आपण नेट लॉस म्हणणार. अँड एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिप्रेझेंट द नेट लॉस. नेक्स्ट, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ट्रान्सफर्ड टू डॅश अकाउंट. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे ट्रान्सफर करणार आपण? डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे वस्तू उत्पादनाचा खर्च किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत त्यांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि प्रोडक्शनचे सगळे खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवत असतो. ठीक आहे. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ट्रान्सफर्ड टू ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट, बॅलन्स शीट इज डॅश ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. बॅलन्स शीट हे काय आहे? बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. ठीक आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. बॅलन्स शीट हे एक अकाउंट नाही, बॅलन्स शीटला काय म्हणतात? स्टेटमेंट म्हणतात. कशाचं स्टेटमेंट? असेट्स अँड लायबिलिटीचं. बॅलन्स शीटमध्ये पर्टिक्युलर डेटला आपल्याकडे असेट्स किती आहेत, लायबिलिटी किती आहे, तर हे सगळे डिटेल्स आपण बॅलन्स शीटमध्ये देत असतो, दाखवत असतो. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. नेक्स्ट क्वेश्चन दिला, फाइंड द ऑड वन. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काही एका कॅटेगरीचे खर्च दिलेत किंवा असेट दिल्यात. ठीक आहे. एका ग्रुपमधले काही पॉईंट्स दिलेत, आयटम्स दिलेत आणि एक आयटम डिफरंट पॉईंटमधला किंवा डिफरंट कॅटेगरीमधला असेल तर ते आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट दिलं रेंट, सॅलरी, इन्शुरन्स, प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे. रेंट, सॅलरी, इन्शुरन्स हे सगळे एक्सपेंडिचर आहेत, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च आपण परत पेड करतो.
तर याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. रेंट, सॅलरी, इन्शुरन्स हे आपले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. प्लांट अँड मशिनरी हा आपला कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. मग यालाच आपण काय म्हणतो, असेट म्हणतो. ठीक आहे. देन वेगळं काय इथं, प्लांट अँड मशिनरी हे सगळे खर्च आहेत आणि प्लांट अँड मशिनरी आपली असेट आहे. त्यानंतर नेक्स्ट परचेस, क्लोजिंग स्टॉक, डेटर, फॅक्टरी रेंट. ठीक आहे. परचेसेस कुठे दाखवतो आपण, ट्रेडिंगच्या डेबिटला. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला. डेटर आपण असेटला दाखवतो आणि फॅक्टरी रेंट ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण फॅक्टरी रेंट हा आपला एक डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे. मग बघा, पोस्टिंग परचेसेसची ट्रेडिंग अकाउंटला होती, क्लोजिंग स्टॉकसुद्धा ट्रेडिंगला येतो, फॅक्टरी रेंटसुद्धा ट्रेडिंगला येतं. डेटर्स येतात का, डेटर्स येतात बॅलन्स शीटला. देन वेगळं काय, डेटर्स, कारण डेटर्स हा ट्रेडिंगला येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट कॅपिटल, बिल्स पेबल, डेटर, आउटस्टँडिंग वेजेस. आता कॅपिटल कुठे लिहिलं जातं बघा, कॅपिटलची पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करतो. बिल्स पेबल म्हणजे आपल्याला ज्या बिलाचे पैसे द्यायचे ते बिल म्हणजेच बिल्स पेबल, म्हणजेच ही आपली लायबिलिटी आहे. डेटर्स म्हणजे ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत त्यांच्याकडून आपल्याला पैसे यायचे, तर त्यांना आपण डेटर्स म्हणतो. म्हणजे डेटर्स ही आपली असेट आहे. आणि आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे आपण वेजेस दिलेल्या नाही आहेत वर्करला, त्या वेजेस आपल्याला त्यांना द्याव्या लागतील, म्हणजे ही आपली लायबिलिटी आहे. ठीक आहे. देन कॅपिटल ही लायबिलिटी आहे बिझनेसची. कॅपिटल कोणाला द्यायचं आहे, ओनरला, बिझनेसला पैसे द्यायचे आहेत. ठीक आहे. देन कॅपिटल ही बिझनेसची इंटरनल लायबिलिटी आहे. अँड बिल्स पेबल एक्सटर्नल लायबिलिटी, आउटस्टँडिंग वेजेस सुद्धा एक्सटर्नल लायबिलिटी. पण डेटर ही आपली असेट आहे. ठीक आहे. देन ह्या 3 तुम्हाला लायबिलिटी दिल्यात, एक असेट दिली. देन वेगळं काय आहे इथे, डेटर्स. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, फॅक्टरी रेंट, इन्शुरन्स. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा खर्च. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे डायरेक्टर किंवा एम्प्लॉई एखाद्या कामानिमित्त बाहेर पाठवला तर त्याच्या ट्रॅव्हलिंगचे जे चार्जेस आहेत ते इथे आले. ठीक आहे. त्यानंतर फॅक्टरी रेंट म्हणजे फॅक्टरीचा जो रेंट आपण पेड करतोय तो. आणि इन्शुरन्स म्हणजे आपण काही इन्शुरन्स काढलेले असतील तर त्याचा प्रीमियम. ठीक आहे. तर हे सगळे खर्च, ॲडव्हर्टाइजमेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि इन्शुरन्स, या 3ही खर्चाचा प्रोडक्शनशी काहीच खर्च नाही, त्यामुळे यांना आपण म्हणतो इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. ठीक आहे. आणि ते कुठे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. फॅक्टरी रेंट म्हणजे फॅक्टरीचा रेंट आहे, म्हणजे फॅक्टरीशी संबंधित आहे, म्हणजेच प्रोडक्शनशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यामुळे फॅक्टरी रेंट हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, तो ट्रेडिंगच्या डेबिटला दाखवला जातो. आणि ॲडव्हर्टाइजमेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इन्शुरन्स हे 3ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. देन वेगळं काय, फॅक्टरी रेंट हा डायरेक्ट एक्सपेंडिचर. त्यानंतर कॅश इन हँड, डेटर्स, आउटस्टँडिंग इन्कम आणि रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. कॅश इन हँड म्हणजे आपल्याकडे बिझनेसमध्ये आपल्याकडे असलेली कॅश. डेटर्स म्हणजे ज्या लोकांकडून आपल्याला पैसे येणे त्यांना आपण डेटर्स म्हणतो. कॅश इन हँड ही आपली असेट आहे, डेटर्स ही आपली असेट आहे. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आपल्याला न मिळालेलं इन्कम. ठीक आहे. आज मिळालं नाही पण उद्या मिळेल. ठीक आहे. म्हणजेच ती काय, आपली असेट आहे, आपली प्रॉपर्टी आहे. देन कॅश इन हँड, डेटर्स, आउटस्टँडिंग इन्कम हे 3ही आपल्या असेट आहेत. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे काय, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे आरडीडी म्हणजेच काय, प्रोव्हिजन. डेटर्स पैकी जे पैसे आपल्याला वाटते की ते पैसे बुडतील. ठीक आहे. उदाहरणार्थ या डेटर्स पैकी आपल्याला असं वाटलं की 1000 रुपये एकडे आहेत, तर तो त्या एची कंडिशन पैसे देण्याची नाही आहे, त्यामुळे हे पैसे आपले बुडणार असं आपल्याला वाटतंय. ठीक आहे. मग त्यासाठी आपण आधीच प्रोव्हिजन करून ठेवलं, यालाच आपण म्हणतो आरडीडी. ठीक आहे. जे बॅड डेब्ट्स होण्याची शक्यता आपल्याला आहे असं वाटतंय तर तिथे आपण प्रोव्हिजन क्रिएट केलेलं आहे, तर यालाच म्हणतात आरडीडी. देन आरडीडी हा लॉस आहे, अँटिसिपेटेड लॉस आहे. कोणता लॉस आहे, अँटिसिपेटेड लॉस. अँटिसिपेटेड लॉस म्हणजे आपण तो लॉस होईल असं गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे. लॉस झालेला नाही आहे पण होण्याची शक्यता आहे, तर यालाच आपण आरडीडी म्हणतो. आणि आरडीडी ही डेटर्समधून लेस केली जाते लॉस म्हणून. देन ह्या 3ही आपल्या असेट आहेत आणि आरडीडी आपला लॉस आहे. देन वेगळं काय इथं, आरडीडी, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन, ॲग्री डिसॲग्री म्हणजेच ट्रू ऑर फॉल्स इथे विचारलेत. फर्स्ट दिलं, रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स इज क्रिएटेड बाय डेबिटिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजेच काय, आरडीडी. आपण आरडीडी क्रिएट केली. ठीक आहे. रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स म्हणजेच आरडीडीचे ट्रान्झॅक्शन करताना आपण एक इफेक्ट काय करतो, एक इफेक्ट आपण
डेटर्समधून लेस करणार, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला चार्ज करणार. कारण रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे काय की आपल्या ज्या बॅड डेब्ट्स आहेत, बॅड डेब्ट्स म्हणजे आपले बुडालेले पैसे, आणि रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स म्हणजे बुडण्याची शक्यता असलेले पैसे, हा सुद्धा आपण लॉसच कन्सिडर केला. ठीक आहे, आणि त्यामुळे हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण काय लिहितो, एक्सपेन्सेस लॉसेस. त्यामुळे हा लॉस कुठे चार्ज होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तुम्हाला काय विचारलं, रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स इज क्रिएटेड बाय डेबिटिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. RDDचा एक इफेक्ट आपण डेटरमधून लेस करतो आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला चार्ज करतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ॲज वेल ॲज ॲन अकाउंट. ठीक आहे, बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, हे तर बरोबर आहे, पण ते अकाउंट नाही आहे. ठीक आहे, कारण बॅलन्स शीटला आपण डेबिट साईड क्रेडिट साईड लिहितो का, नाही. बॅलन्स शीटला आपण असेट्स अँड लायबिलिटी, आपल्या पर्टिक्युलर डेटला असेट किती आहेत, लायबिलिटी किती आहेत, तर हे डिटेल्स लिहित असतो. ठीक आहे, त्यामुळे बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटमध्ये आपण बिझनेसच्या असेट्स, लायबिलिटी, कॅपिटल याचे डिटेल्स दाखवले जातात. ठीक आहे, त्यामुळे बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, ते अकाउंट नाही आहे. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ज्या खर्चाचा संबंध प्रोडक्शनशी आहे, तर अशा खर्चाला डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणतात. आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर हे ट्रेडिंगच्या डेबिटला चार्ज होतात. ठीक आहे, किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवले जातात. ज्या खर्चाचा संबंध प्रोडक्शनशी आहे, परचेसशी रिलेटेड आहेत, तर अशा खर्चाला आपण डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणतो आणि ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवले जातात. आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचर खर्चाचा प्रोडक्शनशी काहीही संबंध नाही आहे, ते आपण सेलिंगसाठी केलेले आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, बिझनेसच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, काही ऑफिससाठी खर्च केलेले. तर हे सगळे खर्च कशामध्ये येतात, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. ट्रेडिंगच्या डेबिटला फक्त आपण डायरेक्ट एक्सपेंडिचर चार्ज करतो ज्याचा प्रोडक्शनशी संबंध आहे ते. ठीक आहे, आणि बाकीचे सगळे खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवत असतो आणि त्यांना काय म्हणतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तुम्हाला स्टेटमेंट काय दिलं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट, बँक ओव्हरड्राफ्ट इज ट्रीटेड ॲज अन इंटरनल लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय की आपल्या अकाउंटवर जर समजा 10,000 आहे, करंट अकाउंटवर 10,000 बॅलन्स आहे, आपल्याला गरज आहे 20,000ची. बँक आपल्याला विड्रॉ करू देते 20,000, पण त्यातले 10,000 बँक अकाउंटमधून डिडक्ट आणि 10,000चा बँकेने ओव्हरड्राफ्ट प्रोव्हाइड केला. मग बँकेने ओव्हरड्राफ्ट प्रोव्हाइड केला म्हणजे बँकेने त्या सिच्युएशनला तुम्हाला पैसे दिले, पण नंतर ते तुम्हाला बँकेत पुन्हा जमा करावे लागतील. ठीक आहे, म्हणजे हे एक प्रकारचं बँक लोन असतं जे आपल्याला बँकेला परत करावं लागतं. ठीक आहे, मग तुम्हाला काय सांगितलं, बँक ओव्हरड्राफ्ट इज ट्रीटेड ॲज इंटरनल लायबिलिटी. इंटरनल लायबिलिटी म्हणजे काय, व्यवसायाच्या अंतर्गत देयता, म्हणजे ज्या देयता व्यवसायाच्या मालकाला किंवा पार्टनर्सला द्यायच्या तर याला इंटरनल लायबिलिटी म्हणतात. उदाहरणार्थ कॅपिटल, त्यानंतर पार्टनर्स लोन, हे इंटरनल लायबिलिटी आहे. आणि ज्या लायबिलिटी आपल्याला व्यवसायाच्या बाहेरच्या व्यक्तीला द्यायच्या, थर्ड पार्टीला द्यायच्या, तर याला काय म्हणतात, एक्सटर्नल लायबिलिटी. बँक ही आपली एक थर्ड पार्टी आहे. ठीक आहे, बँक ओव्हरड्राफ्टचे पैसे आपल्याला कोणाला द्यायचे आहेत, बँकेला द्यायचे आहेत, म्हणजेच ही एक्सटर्नल लायबिलिटी. तुम्हाला काय सांगितलं, बँक ओव्हरड्राफ्ट इज ट्रीटेड ॲज इंटरनल लायबिलिटी. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे. कॅपिटल इज एक्सेस ऑफ लायबिलिटी ओव्हर असेट. कॅपिटल म्हणजे काय, एक्सेस ऑफ लायबिलिटीज ओव्हर असेट. आता या ठिकाणी ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट अंतर्गत आपल्याला एक सूत्र दिलं जातं बघा, असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. ठीक आहे, लायबिलिटी म्हणजे ह्या आउटसाइडर्स लायबिलिटी किंवा बाहेरच्या लोकांचे देणे असतात, आणि कॅपिटल. ठीक आहे, आता तुम्हाला काय सांगितलं, कॅपिटल इज एक्सेस ऑफ लायबिलिटीज ओव्हर असेट. आता आपण गृहीत धरला आपल्या असेट 1,00,000 आहेत. ठीक आहे, आणि लायबिलिटी 60,000 आहे. असेट किती आहेत, असेट 1,00,000 आहेत आणि लायबिलिटी किती आहेत, लायबिलिटी आपल्या 60,000 आहेत. म्हणजेच कॅपिटल किती आलं आपलं, कॅपिटल आलं 40,000. असेट किती आहेत आपल्या 1,00,000 आणि लायबिलिटी किती आहेत 60,000. म्हणजेच कॅपिटलची व्हॅल्यू किती आली 40,000. लायबिलिटीपेक्षा 40,000 असेट जास्त आहेत. म्हणजेच एक्सेस ऑफ लायबिलिटीज ओव्हर असेट, यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल. कॅपिटल इज एक्सेस ऑफ लायबिलिटीज ओव्हर असेट. हे स्टेटमेंट बरोबर आहे, याला पण ॲग्री करणार. तर हे झाले आपले या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.